हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय न्यू व्लॉग। तर आता सकाळचे 5:30 वाजले। आज 16 जानेवारी आहे। तर आम्ही आता कोकणात संगमेश्वर स्टेशनला पोहोचलो आणि आम्हाला आता वैभववाडी स्टेशनला जायचं आहे। थंडी पण खूप आहे, खूप म्हणजे खूपच जास्त आहे। एवढा आहे की विचारू नका, तोंडातून धूर निघतोय। तुम्ही बघू शकता बघा, क्लिअर दिसतंय की नाही माहिती नाही, पण खूपच जास्त फॉग निघतोय। तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता तुतारी एक्सप्रेस उभी आहे। तर अजून आम्हाला 3 ते 4 तास लागतील वैभववाडी स्टेशनला पोचायला। तर बघू पुढे आता जायचंय। लगेच कसं होईल? नाही 7 वाजले ना खरं गावात। मला वाटलं कांदा येऊन आपटतं की आता 5-10 मिनिटं आले, रत्नागिरीलाच थांबली ट्रेन। तर आता आम्ही 10-15 मिनिटं काहीतरी चाय वडापाव खाऊ आणि पुढे जाणार आहे। तर हा माझा भाऊ साहिल आहे। हाय बोल, हाय हाय। गाइस फायनली आम्ही 9 वाजता वैभववाडी स्टेशनला पोहोचलो। तर गाइस आता मी गावी आहे आणि हे जे मागे बघताय ते माझं घर आहे। तुम्हाला मी नंतर त्याची एक टूर करून देतो। मॉर्निंगचे 7 वाजले। चला मी तुम्हाला जरा व्ह्यू दाखवतो गावचा। तर गाइस तुम्ही माझ्या मागे बघू शकता, एका साईडला काजूच्या बाग आहेत आणि एका साईडला आंब्याच्या बाग आहेत। कारण कोकणात या दोन गोष्टींच्या जास्त बागा लावल्या जातात। तर मागे खूपच
धुकं पडलंय, खूपच थंडी आहे जास्त एकदम. खूप मागचं तर काही दिसत पण नाही. काही सकाळचे 7 वाजले म्हणून रस्त्यावर पण कोणीच नाही आणि आवाज पण नाही कसला, एकदम शांत आहे. तुम्हाला मागे एक पक्ष्यांचा आवाज पण ऐकायला येत असेल. तर गाईस, ही ती शाळा आहे ज्यामध्ये माझे पप्पा, आत्या आणि काका शिकले. तर उद्या देवीचा गोंधळ आहे, त्याची व्हिडिओ मी नेक्स्ट व्लॉग मध्ये टाकेन. आज रात्री भजनाला पण जायचं आहे, त्याची पण व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करतो. सुख झाले हो साधनी Oh
Bye.